This is Pragati here and welcome back to my channel. I hope तुम्ही सर्वजण ठीकठाक आहात, हेल्दी आहात आणि खुश आहात तुमच्या लाईफमध्ये. तर बेसिकली मला मराठी हिंदी इंग्लिश बोलून थोडं मराठी बोलण्याचा इश्यू होतो. दॅट्स द मेन इश्यू इज या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की कसं तुम्ही कॉर्पोरेट लाईफ सोबत तुमची पॅशन फॉलो करू शकता. अँड यू हॅव टू. और कॉर्पोरेटमध्ये काम करून बोर झालेला आहे. तेच काम, तेच रूटीन आणि लाईफमध्ये काही इंटरेस्ट राहिला नाही आहे. सो दिस व्हिडिओ इज फॉर यू पीपल. या तर जेही आपण काम करतो आज कॉर्पोरेटला आपण नाव नाही ठेवू शकत, कारण त्याच्यामुळे आपलं पोट भरतं. राईट, पोट भरतं आपलं. 3 टाइम आपण जेवतो, आपल्या फॅमिलीला जेवण खाऊ घालू शकतो because of corporate. See, not about corporate. I'm not talking about only focusing on a corporate. पण कोणतेही काम आपण जेही करतोय आणि तेवढं रिस्पेक्टने ते काम केलंही पाहिजे. ओके, तर जेही काम आपण करतोय आणि त्या रुटीनमध्ये आपण बोर झालोय, आता वाटतं की हताश झालोय, बस हेच काम मी करतीये लास्ट 10-15 वर्ष. काही जण रिटायरमेंटपर्यंत तेच काम करतात. हाऊ इट्स पॉसिबल भाई? म्हणजे बोर वाला शब्द असतो का नाही त्यांच्या आयुष्यामध्ये, आय डोंट नो. येस, सो तुम्हाला काय करणं गरजेचं आहे. यू हॅव टू सिट अलोन. एकट्यामध्ये शांत बसा आणि नोट्स बनवा. सी, कॅरी अ पेपर पेन विथ यू ऑलवेज, डायरी पेन विथ यू ऑलवेज. कारण आजकालचा जमाना झालेला आहे की यू हॅव दिस स्मार्टफोन विथ यू. तर काही आवडलं, यू जस्ट स्टार्ट डायलिंग और स्टार्ट टायपिंग की ठीक आहे मला आठवलं, मी हा पॉईंट लिहितोय. नो, आपण जे लिहितो ते रिटर्न ओपनही करू शकत नाही, करत नाही. म्हणजे कारण सोशल मीडियावरती आपण जास्त ॲक्टिव्ह असतो. म्हणून करिअरमध्ये जेव्हा आपल्या करिअरमध्ये आपल्या जॉबसोबतच आपली पॅशन फॉलो करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला तुमची जॉब ही एकदम एक्साइटेडली करायची. इट्स रिअली इनडायजेशन, राईट? इट फील्स इनडायजेशन. पचनच नाही होणार या गोष्टीचं की एक्साइटेडली आपण जॉब करतोय. राईट, तर तुमची पॅशन काय आहे ती शोधा. आता काही जणांना ड्रॉइंग आवडते, काही जणांना लिहायला खूप आवडतं, काही जणांना गाणं म्हणायला खूप आवडतं. दे लाईक टू सिंग, दे लाईक टू डान्स. मला शूट करायला आवडतं व्हिडिओज. आय लव्ह टू शेअर माय कॉन्टेंट विथ द पीपल. आय लव्ह टॉकिंग टू पीपल. माझी ही मोठी पॅशन आहे. आय लव्ह टू हेल्प पीपल. जेही मला नॉलेज आहे, आय लव्ह टू शेअर देम विथ ऑल. तर दॅट इज माय पॅशन अँड इट ॲक्च्युली बूस्ट अप युअर एनर्जी टू. सो वॉट यू हॅव टू डू इज, तुमचा जो वर्किंग आवर्स आहे, आता खूप जणांचा कामाचे तास फिक्स नसतात. नंबर ऑफ आवर्स ते काम करतात, खूप तास काम करतात. तर तुम्ही वीक ऑफला बसा, तुमच्या संडेला किंवा जेव्हाही तुमची सुट्टी आहे तेव्हा बसा. अँड यू शुड अंडरस्टँड, यू शुड अनलाइज युअर सेल्फ की माझी लाईफ जाते कुठे सध्या. आज मी 25 वर्षाची झाली आहे, 30 वर्षाची झाली आहे किंवा 35, पण वेर एम आय गोईंग एक्झॅक्टली? कोणत्या रूटनी चालली? जे मला एक्सपेक्टेड होतं, एम आय डुईंग एक्झॅक्टली दॅट ऑर नॉट? ते बसून तुम्ही पाहणं, अनालाइज करणं खूप गरजेचं आहे. इट ॲक्च्युली हेल्प्स यू टू ग्रो मोर. कारण प्राण्यांसारखं जगून काही अर्थ नाही आहे. अँड दॅट इज ऑल्सो ते अपचनच होईल. राईट, 3 टाइम जेवून फक्त झोपणं इज नॉट अ लाईफ. हां, जर तुम्ही सक्सेसफुल आहात तुमच्या लाईफमध्ये, देन यू कॅन डू दॅट फॉर शुअर. पण जर आपल्याकडे जेवढे हवे तेवढे पैसे नाही आहेत, प्रॉब्लेम्स येत आहेत लाईफमध्ये आणि स्टील आपण आराम करतोय, सो इट इज ॲक्च्युली रॉंग. फॉलो युअर पॅशन विथ युअर जॉब. ॲटलिस्ट वीक ऑफला करा, ॲटलिस्ट 1 तास द्या तुमच्या पॅशनसाठी, अँड इट विल गिव्ह यू ऑसम रिझल्ट्स फॉर शुअर. थँक्यू सो मच फॉर दिस मिनी टॉक विथ मी. थँक्यू, बाय बाय.